गुड मॉर्निंग. कशा आहात? कढई तापवायला ठेवलेली आहे, गरम झालेली आहे ती. आणि आपण त्यात 1 चमचा आणि थोडंसं अजून अर्धा चमचा असं तेल घालून तेल घातलेलं आहे याच्यात. आता काय करायचं हे सांगते मी. एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, जी हेट्याची फुलं असतात, हेटीची फुलं, हेट्याची फुलं म्हणतात त्याला, तर ते फुलं असतात. तर त्याचे मी भजे दाखवलेले आहेत या फुलांची. आणि हे लांब अशा आकाराचे असतात असे. तर आता मी कापल्यावर व्हिडिओ केला, पण भजे जे केले आहेत त्यात पूर्ण सगळे फुलं पण दाखवले आहेत. अख्खे फुलं जे आहेत ते कापायच्या आधीचे. तर ते सगळ्या फुलांचेच भजे करतात, ते कापावं नाही लागत, फक्त त्यातला असा दांडा काढावं लागते. आणि भाजीसुद्धा चिरतानाही हे फुलं चिरताना पूर्ण लंब असं कोयरीसारखं असं लंब्या आकाराचं फूल असते हे हेटीचं. आणि त्याला असे मधात कोंब असतात हे. तर हे तुरे जे आहेत आतमधले, तर आतमध्ये फूल पूर्ण पाकळ्या अशा वेगळ्या करून थोडंसं हे काढून घ्यायचे आहेत त्यातले आतमधले हे जे आहे तुरे हे काढून घ्यायचे आहे. आणि हे घालायचे नाही आहे. खालचं देठ पण काढून मग धुवून असे हे स्वच्छ कापून घ्यायचे. धुवून सुकले की मग निवडायचे आहे. आणि नंतर अजून पाण्यात घालून देऊ आपण हे एक वेळ. यात अजून अशा त्या दांड्या कोंब असले की काढून घ्यायचे, त्या पाण्यात चुकून कापल्या गेल्या असेल. आणि तेल तापलेलं आपण त्यात मिरची घालून देऊ, कांदा आणि मिरची घालून देऊ. गॅस मोठा करतो आता. हिरवी मिरची आणि कांदा घालून, कांदा होत आल्यावर टोमॅटो घालायचा. हात धुवून घ्यायचे आहे, म्हणजे हाताने वापरलं सगळं सामान काढलं तरी. थोडंसं मीठ कांदा लवकर व्हायचं. आणि इथे मीठ घालताना टमाट्याजवळ मीठ घालून देतो, भाजीत जेवढं घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार घालायचं. मीठ, हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट टमाटोवरच टाकून देतो. 3 चमचे. कांदा गुलाबी करून घ्यायचा आपल्याला, एकदम जळू नाही द्यायचा. असा झाला अजून थोडं तळायचा. तिखट थोडं कमी आहे, अजून घालू आपण. कारण बेसन वगैरे पडल्यावर तिखट लागेल, तर आपण थोडंसं तिखट आहे. कांदा झालेला आहे, आपण तिखट, मीठ, टोमॅटो घालून.
कमी केलेला आहे गॅस आता. आणि आता ही धुतलेली पाणी याच्यात घालून आपण पाणी कापलेली फुलं याच्यात घातलेली याच्यात. गडचिरोलीत हे मिळतच नाही फुलं. माझी मैत्रीण आहे संगीता राऊत म्हणून, तर तिने ही फुले आणलेली आहेत नागपूरवरून आणि आठवणीने मला आणून दिली ते. कारण गडचिरोली भागात बहुतेक ही फुलं क्वचित मिळतात. थँक्यू संगीता ही फुलं दिल्याबद्दल. पातळ फुलांची पाने ही पाकळ्या पातळ पातळ असल्यामुळे हे लवकर शिजतात. टोमॅटोच्या रसदार आहेत टोमॅटो जे टाकले आहे तर त्यातही ती शिजून टाकतात. तरी टोमॅटोसुद्धा जास्त घालायचं नाही आहे त्यात, कारण टोमॅटोची चव येते मग त्या फुलांची लागत नाही. फुलांची चव लागण्यासाठी कांदाही खूप घालायचा नाही, एकदम जास्त कांदाही नाही घालायचा आणि टमाटाही नाही, फुलंच भरपूर पाहिजे. आणि बेसनसुद्धा त्यात बसेल एवढंच. हे बेसन आहे आता आपण थोडं थोडं घालू किती लागतं ते. थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. फुलांमध्ये जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं. तेवढं मावून जाते आता. आणि तेल थोडं बरं घालायचं याच्यात, म्हणजे एकदम कमी नका. अशा प्रकारे झटपट होते ही भाजी. एक वेळेस आणखीन आधी सर्व कापून वगैरे ठेवलं, स्वच्छ धुवून कापून ठेवलं की वेळ झटपट होते. चपाती भाकरी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. वरण भातासुद्धा सोबत छान लागतं वरण भात. बेसन चांगलं भाजलं गेलं पाहिजे म्हणून आपण कमी ते 1 मिनिट मोठा करू आणि कमी करून टाकू. थोडंसं गरम पाणी याच्यात टाकू, म्हणजे पाण्याचा शिपका थोडासा दिला की बेसन पूर्ण कच्चं राहणार नाही आणि शिजून जाईल. खूप जास्त पाणी नाही घालायचं.
झाकणावर मावेल तेवढं. कारण कोरडं कोरडं केलं तरी चांगलं लागते ते, पण ते खूप वेळ होऊ द्यावं लागते जळते ते, आणि ते घशात असं फसल्यासारखं होतं. त्यामुळे ते थोडंसं नरम व्हायसाठी आपल्याला पाण्याची वाफ कमी करून देते. आता गॅस पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं. थोडं थोडं घालू आपण तर. थोडंसं घालून घेतलं. कमी करूनच तुम्ही करत आहे. थोडंसं पाणी नंतर घालू आपण. मोकळंच दिसलं पाहिजे, पण जेवढं पाणी बसेल तेवढं शिजेपर्यंत एवढं पाणी आपल्याला लागणार आहे. एवढं टाकून घेऊ आपण, शिजेपर्यंत तेवढं लागतं. कारण टोमॅटोही चांगले ते मिक्स झालेले पाहिजे आणि बेसनही शिजलं पाहिजे आपलं. कारण बेसन कच्चं आहे, भाजलेलं नव्हतं आपलं, त्यामुळे याच्यात चांगलं शिजू द्यावं लागेल आपल्याला. आणि सुक्क जर तुम्हाला करायचं असलं, समजा पाणी थोडंसं पाण्याचा शिपका टाकून, तर तुम्ही पहिले बेसन भाजून घ्या कोरडं. तेलाचा वापर न करता कोरडं बेसन कमी याच्यावर, जाडबुडाच्या कढईत कमी याच्यावर भाजून घ्या बेसन. आणि मग ते भाजलेलं बेसन जर असलं तर एक पाण्याचा शिपका टाकला की तुम्ही काढून घेऊ शकता बेसन, कच्चं नाही राहत. आता हे भाजलेलं नसल्यामुळे बेसन आपल्याला होऊ द्यावं लागतं. मिक्स करत राहायचं आहे 1-1 मिनिटांनी, खालून लागू नये म्हणून. अशा प्रकारे मोठ्या ह्याच्यावर आपण इथे हजर असल्यामुळे मोठ्या ह्याच्यावर केलं. आणि एक वाफ आली की थोडंसं पाणी त्यातलं कमी झालं की मग जळण्याची शक्यता असते, तेव्हा आपण कमी करून टाकू. मोठ्या ह्याच्यावर एक ठेवली. कमी करून टाकू आपण आता गॅस. बऱ्यापैकी शिजलं असेल बेसन, बेसनच शिजवायचं. इतकंही पाणी टाकलं आपण तरी ते केल्यावर गरम असलं की वेगळं दिसते ते ओलं थोडंसं. आणि थंडगार झालं की 2 तासांनी बघितलं की एकदम मोकळं मोकळं येते. हे सुद्धा कसं एवढं पाणी घालून. आता कमी केला आहे गॅस. होत आलेलं आहे आपलं. एक भांडं घेऊ आपण.
एक वेळ मिक्स करायचं आणि मोठं करून टाकते. अशा प्रकारे हे बेसन झालेलं आहे असं. आणि कुठेच इथे फुलं वगैरे ते ओळखू येत नाही आहे. आता काढून घेऊ पुन्हा. याच्यात मी तेल कमी घातलं आहे. थोडंसं तुम्हाला लागलं तर तुम्ही जास्तही घालू शकता. अशा प्रकारे कढईतला आपण काढून घेतो ना. कढईतलं थोडंसं बेसन काढून घेऊ.